हो, मला पण कळतंय की आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, पण मी काय करू? त्या श्रावणीमुळे मला त्या शिरीष घाणेकरची देखभाल करावी लागते. पोलीस स्टेशनमध्ये काही पोलीस बेशुद्ध व्हायला लागलेत. तू विशंभरला मारायला जो केमिकल वापरला होतास ना, तेच केमिकल एका फाईलवरती पडलं होतं. हो, मला पण असंच वाटतंय की त्या फाईलमुळेच सगळे पोलीस आजारी पडत आहेत. पण ती फाईल कशी मिळवू ते मला कळत नाही आहे. आणि हां, त्या फाईलच्या केमिकलचं सत्य पोलिसांच्या हाती लागण्याआधी मला काहीही करून हा शिरीष घाणेकर कोण आहे आणि त्याचा आणि त्या विश्वंभरचा काय संबंध आहे हे शोधून काढावंच लागेल. आणि त्या विश्वंभरचा गेम खल्लास केल्याशिवाय मी इथून निघणार नाही आहे. मी सध्या त्या श्रावणीच्या घरात आहे, तर त्या शिरीषबद्दल काही डॉक्युमेंट्स किंवा काहीही पुरावा मिळतोय का मी ते चेक करते. चल, ठेवते मी. कुठं गेला म्हातारा? 알라카만나 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 부놈이 알라카만나 Papi, 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 pai! काय करते? सोडा तू, सोडा ना. अभी सोडा. फोन आता हे तुला सोडणार नाही. काय करते? नाही, मी काय नाही केलंय ना. मला माफ करा, मी काय नाही केलं. हा, पण तू पेशंट मेला असता तर? नाही, असं नाही होऊ शकत. ते पेशंट हायपर झाला आणि त्यांना एकदम अटॅक सारखा आला म्हणून शेवटचा पर्याय म्हणून मी मारलं त्यांना. हा, पण तू पेशंट मेला असेल तर? नाही, असं नाही होऊ शकत. असं कसं शक्य? थांब, मी बघते. ते त्यांना काही नाही झालं, ते फक्त बेशुद्ध आहेत. त्यांची श्वास चालतोय त्यांचा. चला ना, तुम्ही पण मदत करा ना मला. आपण त्यांना रूम मध्ये नेऊया. चला, या ना. ताई, एक शेवटची मदत कराल काय? ते विश्वंभर साहेबांची खोली जरा साफ करून घ्याल? हो, ठीक आहे, चला. धन्यवाद. पूजा संपन्न झाली. बोला सत्यनारायण भगवान की जय. आता नैवेद्य घेऊन या.
शिव 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 शिव. शिव, काय केलं ते? अनर्थ घडवला. काय झालं गुरुजी? अहो, तुम्हाला सांगितलं होतं ना की आजच्या जेवणामध्ये कांदा लसूण नका वापरू म्हणून. हो आजच्या जेवणात कांदा लसूण नाही. मग लोणच्यात लसूण कुठून आलं? हे पाप केलं तुम्ही. अहो अनुराधाताई, तुम्ही असं का केलं? तुम्हाला मोक्षाने सांगितलं नाहीये का आजच्या जेवणात लसूण कांदा नाही पाहिजे? काय ग मोक्ष, एक गोष्ट तुझ्या लक्षात राहत नाही? अगं तुला बजावून सांगितलं होतं ना मी, तरी सुद्धा ही चूक केलीस. आई, मी सांगितलं होतं. अगं तू सांगितलंस, पण त्यांच्याकडून चूक झाली असेल ना. तुम्ही असं का केलं अरुणाताई? अहो तुमच्यामुळं पूजेमध्ये बाधा झाले, तर एवढ्या लोकांसमोर आमची इज्जत गेले. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण मला तर वाटते असं आईला गेल्या लोकांना लोणच्याची ऑर्डर दिलीच नाही पाहिजे होती. काय बोलतात या? तुमच्यामुळे माझ्या मुलाच्या पूजेमध्ये बाधा आले. आता उद्या काही झालं ना तर याला जबाबदार कोण? तुम्ही हे मुद्दाम तर केलं नाही ना? कारण तुमच्यासारख्या गरीब लोकांना श्रीमंताचं काही सहन होत नाही. तुम्हाला आम्हाला त्रास देऊन कसला आनंद मिळतो? बस. माझी आई चूक करूच शकत नाही. अहो लोणच्यामध्ये कांदा लसूण कोण टाकतंय? शुभू, तू कशा पायी बाजू घ्यायला लागलास? नाही, तुझं बरोबरच आहे. पोरगा म्हणून तू आईची बाजू घेशीलच, पण अरे त्यांच्यामुळे सत्यनारायणाच्या पूजेत बाधा आलाय. हा, पूजा भंग झाली आहे, कळतंय ना? हो, मी बाजू घेतच नाहीये. मी 100% खात्रीनं सांगतोय, माझी आई चूक करूच शकत नाही. इतके वर्ष लोणचं बनवते ती, तिला कळत नसेल काय वर जाईन काय नाही. आणि माझी आई हे मुद्दामून करणार? तुला लाज नाही वाटत बोलायला? हे अरे मला कशाला लाज वाटायला पाहिजे? नाही, आता तर बघतोयस ना, लोणच्यामध्ये कांदा लसूण घातलाय. स्वीटी, कशाला उगाच भडकवायचं काम करतेस ग? हे बघ, मला चांगलं माहितीये काकू असं काही करणं शक्यच नाही. कशाला उगाच खोटे आरोप करतेस? मी आरोप करालोय? हा, समद्यांच्या डोळ्यासमोर दिसायला लागलाय का? समद्यांना कळतंय की लोणच्यामध्ये कांदा लसूण घातलाय. नाही, आणि मला काय वाटायलंय, जेवढ्या दोषी आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त दोषी ही श्रावणी आहे. कारण तिनं ऑर्डर दिली होती. विचारा की तिला,